आज मी तुम्हाला जेवताना तोंडी लावायसाठी मस्त अशी चटपटीत रेसिपी बनवून दाखवणार. रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करा. कैरी घेतलेली आहे, अर्धी कैरी घेतली, तिची साल काढलेली नाहीये, साली सकट, कारण की साल एकदम पातळ आहे. मिरच्या भाजून घेतलेले 3 भाजलेले आहेत बघा. अशा तिखटाप्रमाणे तुम्ही थोड्याशा कमी जास्त केल्या तर चालेल. मी देठा सकट भाजून घेतलेले आहेत लोखंडी तव्यामध्ये. तुम्ही भाजून घ्या आणि तुमच्या तिखटाप्रमाणे टाकू शकता. त्याच तव्यामध्ये एक मोठ्या आकाराचं टोमॅटो सुद्धा मी बी काढून भाजून घेतलेला आहे. ह्याला काय करणार आहे, एकदाच फक्त मिक्सरला मी फिरवून घेणार आहे. मिक्सरला बघा मी फिरवून घेतलेला आहे, अशा पद्धतीत दरदर केलेला आहे. वाडगं घेतलेलं आहे. वाडग्यामध्ये एक मिडियम आकाराचा कांदा, जास्त बारीक पण नाही जास्त मोठा पण नाही बघा, अशा पद्धतीत मी कापून घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये हे सगळं काढून घेऊया. मिक्सरच्या भांड्यातून मी सगळं काढून घेतलेलं आहे. त्यामुळे थोडीशी मिरची पावडर टाकणार आहे. तुमच्या तिखटाप्रमाणे टाका. मिरच्या पोपटी कलरच्या होत्या. छोटा अर्धा चमच्याला कमी अशी चाट मसाला घेतलेला आहे. हे काळं मीठ घेतलेलं आहे. अर्ध्या चमच्याला कमी, म्हणजे चवीप्रमाणे घ्यायचं. थोडंसं कमी जास्त केलं तरी पण चालू शकतं. त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला थोडंसं साधं मीठ. त्यात टाकायचे आपल्याला थोडीशी कोथिंबीर. हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचे, जेणेकरून हे जे कांदा आपण टाकलं तर ह्याच्यामध्ये हे मिक्स चांगलं झालं पाहिजे. मस्त असं बघा एकजीव करून घेतलेलं आहे. हे तुम्ही जेवताना तोंडी लावायसाठी, तर ह्याच्यामध्ये तुम्ही छोटे छोटे तुकडे करून काकडी पण टाकू शकता, किंवा जे आपण टोमॅटो भाजल्यानंतर त्याचं पण असं चॉपर असेल तर चॉपरला आबडधोबड करून जरी केलं तरी चालेल. मग त्याच्यामध्ये एकदम बारीक खिसून तुम्ही कैरी टाकू शकता. असं केलं तरी पण चालू शकते. आणि जर तुम्ही हिरवी मिरची खात नाही आहे तर मिरची पावडर जरी नुसती टाकली तरी पण चालेल. पण असं एकदम चटपटीत एकदा करून बघा, खूप चविष्ट लागतं. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.